मस्त झणझणीत चमचमीत पावट्याचं उसळ। तर आज आपण पावट्याचं उसळ कसं बनवायचे ते पाहणार आहोत। तर काही ठिकाणी याला पावटा, वरणा किंवा वाल ही म्हटलं जातं। नावे जरी वेगवेगळी असली तरी खायला एक नंबर लागतं। पावसाळ्यामध्ये पालेभाज्या जास्त प्रमाणात नसतात आणि जरी असल्या तरी जास्त दिवस टिकत नाहीत, म्हणून पावसाळ्यामध्ये वेगवेगळी उसळ बनवली जातात व ती पौष्टिक पण असतात। चला तर पावट्याच्या बियांचे उसळ कसे बनवायचे ते पाहूया। हे पावट्याच्या शेंगेचे असे बी आहे। तर हे बी असं पावसाळ्यामध्ये याचं उसळ, याचा रस्सा बनवला जातो। पावट्याच्या बियांचं उसळ आज आपण बनवणार आहोत। तर ते कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवते। रात्रभर आपण असं पाण्यामध्ये हे भिजत घालायचं। याला पावटाही म्हणतात किंवा वरणाही म्हणतात। आता या पावट्याच्या बियांचं उसळ कसं बनवायचं ते पाहूया। गॅसवरती कुकर ठेवला आहे। यामध्ये आपण 1 तांब्या पाणी घालायचं। पाण्यामध्ये आपण पाव चमचा हळद घालायची। पावट्याच्या बिया थोड्याशा तुरट असतात, म्हणून यामध्ये आपण 1-2 तुकडे आमसुलाचे घालायचे। पावट्याच्या बिया आपण यामध्ये घालायच्या कुकरमध्ये उकडण्यासाठी। चांगले असे मिक्स करून घेऊ। मध्यम आचेवरतीच आपण 4 ते 5 कुकरच्या शिट्या करून घ्यायच्या। कुकरच्या 4 ते 5 शिट्या करून घेतल्यानंतर आपण पावटा शिजलाय का पाहूया। छान असा 4 ते 5 शिटा करून घेतल्यानंतर आपले पावट्याचे बी चांगले शिजले आहेत। तर या पावट्याच्या बियांचा आता आपण उसळ बनवू। उसळ बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवायची। कढई चांगली गरम झाली की यामध्ये आपण अर्धी पळी तेल घालायचं। तेल चांगलं कडल्यानंतर आपण गॅस बारीक करायचा व अर्धा चमचा यामध्ये आपण मोहरी घालायची। मोहरी थोडी तडतडली की यामध्ये अर्धा चमचा आपण जिरे घालायचे। 3 ते 4 कांदे आपण बारीक असे चिरून घ्यायचे, हे आपण फोडणीसाठी घालायचे। कांदा भाजण्यासाठी आपण गॅस मोठा करायचा। कांदा छान तेलामध्ये भाजण्यासाठी यामध्ये पाव चमचा आपण मीठ घालायचं। मीठ घातल्यामुळे लवकर कांदा भाजतो, म्हणून थोडंसं आपण यामध्ये कांदा भाजण्यासाठी मीठ घालायचं। थोडासा सोनेरी कलर आल्यानंतर कांद्याला आपण यामध्ये 2 ते 3 ठेचून घेतलेले लसूण पाकळ्या घालायच्या। कांद्याला साधारण सोनेरी कलर आल्यानंतर आपण गॅस बारीक करायचा। जास्तही लालसर कांदा होईपर्यंत भाजायचा नाही व सर्व मसाले यामध्ये आता आपण घालायचे। तर पाव चमचा हळद घालायची, पाव चमचा आपण यामध्ये जिरे पावडर घालायची, अर्धा चमचा आपण यामध्ये धने पावडर घालायची, गरम मसाला पाव चमचा घालायचा। त्यानंतर पाव चमचा यामध्ये आपण हिंग घालायचा। सर्व मसाले असे तेलामध्ये परतून घ्यायचे। त्यानंतर 1 चमचा आपण घरगुती मसाला कोणताही घालायचा। थोडं परतून घ्यायचं तेलामध्ये सर्व मसाले, चटणी। उकडून घेतलेल्या पावट्याच्या बिया यामध्ये घालायच्या। यामध्ये टोमॅटो सुद्धा आपण घातला तरी चालतं, छान अशी भाजी होते। तर यामध्ये मी आमसूल घातल्यामुळे तो टोमॅटो घातला नाही। आमसूलमुळे ही छान असं पावट्याचं उसळ आपलं तयार होतं। पावट्याच्या बिया यामध्ये घातल्यानंतर उसळ चांगलं असं परतून घ्यायचं। कांदा भाजण्यासाठी पाव चमचा मीठ घातलं होतं, अजून पाव चमचा यामध्ये मीठ घालूया। आपल्या चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालायचं। ओल्या खोबऱ्याचा चव थोडासा यामध्ये घालायचा। पावट्याच्या बियाचं उसळ छान असं होतं। पावट्याच्या बिया उकडून घेतलेलं थोडंसं पाणी यामध्ये आपण घालायचं। जर आपल्याला सुकं असं एकदम फडफडीत उसळ पाहिजे असेल तर आपण थोडंसंच पाणी घालायचं। यामध्ये थोडा रस्सा पाहिजे असेल 1-2 वाटी पाणी घालून छान असं तरीदार उसळ बनवू शकता। तर मी या ठिकाणी सुकं उसळ बनवणार आहे। मध्यम आचेवरती आपण 2 ते 3 मिनिटं चांगलं उसळ शिजू द्यायचं। तर छान असं 2 ते 3 मिनिटांनंतर आपलं पावट्याचं उसळ तयार आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने पावट्याची उसळ नक्की बनवा। व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद।